students, welcome in Student Education Society. Today we are going to learn Maths Part 2, Practice Set 1.4. In previous video we have learned a theorem. हमने पिछले वीडियो में एक थ्योरम पढ़ा है जो कि हमें हेल्प करेगा एक्सरसाइज 1.4 सॉल्व करने के लिए. याच्या अगोदरचा जो आपण व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जे प्रमेय आपण शिकलोय त्या प्रमेयाच्या आधारे आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे सराव संच 1.4 तो आपण आता सोडवणार आहोत. व्हॉट इज हिअर आय हॅव रिटन क्वेश्चन. Question number 1, the ratio of the corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. It is given that the ratio of the corresponding sides of similar triangle is 3:5. तर मराठीत सांगायचं झालं तर ह्या क्वेश्चनचा अर्थ असा होईल की जो दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे. तर देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज मीन्स त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधा. तर आपण याच्या अगोदर हे शिकलेलो आहे. जो पहिला लेक्चर आहे त्याच्यामध्ये काय शिकलेलो आहेत आपण याच्या अगोदर म्हणजे बघा आपण एकदम सुरुवातीला हे शिकलेलो आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग काय म्हणणार आपण थेरम मध्ये काय आपण जे फर्स्ट थेरम शिकलो त्याचा अर्थ काय त्या प्रमेयानुसार आपण असं म्हणू शकतो की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. In English we can say that the theorem was like this: the ratio of the areas of two similar triangle is equal to the ratio of the areas of two similar triangles is equal to the ratio of the square of their corresponding sides. It means suppose area of triangle 1 upon area of triangle 2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू काय येणार इथं पहिल्या त्रिकोणाची संगत बाजू मीन्स साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 स्क्वेअर म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या संगत बाजूचा वर्ग छेद दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूचा वर्ग. याचं काय याचं रिझन व्हॉट इज द रिझन फॉर दिस थिअरम ऑफ areas of two or similar triangles म्हणजे काय दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याचं कारण झालं. इट इज रिझन. व्हॉट इज द रिझन थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम जो आपण लास्ट वीडियो में सीखले दैट वी हैव लर्न इन द लास्ट वीडियो. तो अभी यहाँ पे हमें क्या दिया है वो हम लिखेंगे. यहाँ पे हमें दिया है तो साइड 1 एंड साइड 2 ये हम लेंगे. यहाँ पे एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल्स टू 3 स्क्वेयर अपॉन 5 स्क्वेयर. हमारी बात समझ में सिंपल है. तो हम बोलेंगे एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल्स टू 3 का स्क्वायर आएगा 9, 5 का स्क्वायर आएगा 25. यही आंसर है. लेकिन हमें यहाँ हम लिखेंगे ऐसा उसको. तो एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल्स टू 9:25. इट इज द आंसर. ये हो गया अपना आंसर. म्हणजेच काय उत्तर काय आलं आपलं पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ जसे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 9:5 किंवा 9:25 असं आपण म्हणू 9:25. ये हो गया अपना आंसर. अभी क्वेश्चन नंबर 2 लिखेंगे. क्वेश्चन नंबर 2 है इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल if triangle ABC is similar to triangle PQR और क्या दिया है AB is to PQ is equals to 2:3 ये दिया है. और हमें
क्या पूछा गया है और फाइंड करने का है हमें एरियाज, रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशियो ऑफ द एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स फाइंड क्या करने का आहे, रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स फाइंड करणे का आहे. म्हणजे काय इथं काय दिलं आपल्याला, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी जसे पी क्यू इक्वल्स टू बरोबर 2 जसे 3 हे दिलेलं आहे. म्हणजे दोन बाजू आहेत ह्या म्हणजे संगत बाजू आहेत आणि त्यांचे इथं गुणोत्तर दिलेले आहे. आपल्याला शोधायचं काय, या दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधायचे. येतंय लक्षात. मग बघा आन्सरमध्ये आपल्याला काय दिलंय, वी आर गोइंग टू राईट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आपल्याला हेच फाइंड करायचं. वी हॅव टू फाइंड द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल. तर इथं ए बी दिली आहे, मग आपण इथं ए बी घेऊया. वी हॅव हिअर ए बी, सो वी आर गोइंग टू टेक ए बी साइड and here PQ, so we are going to take PQ, means these both sides are the corresponding sides of these two similar triangles, therefore PQ square. तो इसका रीजन क्या आएगा, सेम रीजन क्या आएगा, थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. समरूप त्रिकोणाच्या, मराठीत सांगायचं झालं तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचे, क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे प्रमेय. तर प्रमेय लिहायचं राहिलं, प्रमेय लिहायचं इथं. हे तुम्ही पूर्ण वाक्यात लिहित चला. नाव देअरफॉर म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर ए बी इज वॉट 2 स्क्वेअर अँड पी क्यू इज वॉट 3 मीन्स 3 स्क्वेअर. काय येणार इथं, ए बी आपल्याला 2 दिलाय म्हणजे 2चा स्क्वेअर घेतला आणि हा किती दिला पी क्यू 3 म्हणजे 3चा इथं आपण वर्ग घेतला. 2चा वर्ग छेद 3चा वर्ग, कारण इथं आपल्याला हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. समजलं. देअरफॉर आपण काय म्हणणार इथं, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 4/9. आई बात समझ में, ये हो गया अपना आंसर. आई बात समझ में, यही तक था, यही अपना आंसर है लास्ट वाला. तो इथं काय येणार, त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर 4/9 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला काढायचं होतं, ते आपल्याला मिळालं. नीट व्यवस्थित ऐका, बघा, म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल. आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर 3, जो नेक्स्ट तिसरा क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. तो क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय दिलंय, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर आणि काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू 80 अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 125. इट इज गिवन, ये अपने को दिया है. और फाइंड क्या करने को बोला है, फाइंड करने का है हमें, टू फाइंड क्या करने का, ए बी अपॉन पी क्यू इक्वल्स टू व्हाट, ये फाइंड करने का है. तो यहाँ पे क्या दिया है आपने को, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, ये यहाँ पे दिया है. और क्या दिया है, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स टू 80 एंड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल्स टू 125, ये दिया है. और हमें यहाँ पे फाइंड करने का है ए बी अपॉन पी क्यू, मीन्स क्या फाइंड करने का है हमें, ए बी, यहाँ पे देखो ये ए बी और यहाँ पे देखो ये पी क्यू, मीन्स ये क्या है, दो करस्पॉन्डिंग साइड से सिमिलर ट्रायंगल की, और उनका यहाँ पे रेशियो फाइंड करने का है. तो आंसर लिखते हैं हम, यहाँ पे दिया क्या है हमें वो लिखेंगे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. मतलब हम क्या लिख रहे हैं यहाँ, रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल यहाँ पे हम लिखेंगे. तो ये ट्रायंगल का क्या हुआ, 80 आ गया, दिया है हमें एरिया, और इस ट्रायंगल का 125 ये एरिया दिया है. तो हमें ये बात पता है, क्या पता है, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल, रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. देखो हमने क्या लिखा है यहाँ,
रेशियो लिखा है दो ट्रायंगल के एरियाज का, इज इक्वल्स टू, किसके इक्वल्स टू रहता है, किसके इक्वल्स टू रहता है, ये उनके करस्पॉन्डिंग साइड्स के स्क्वेअर के इक्वल्स रहता है. तो देअरफॉर हम क्या लिखेंगे, यहाँ आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर एवढे असते. आपण इथं काय लिहिले, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहिले, बरोबर आहे. ते केवढं असतं, हे केवढं असतं, हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. देअरफॉर म्हणून आपण काय इथं लिहिणार, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू ए टी अपॉन 125. और इसका रीजन क्या आएगा, सेम थ्योरम. इसका रीजन क्या आएगा, सेम थ्योरम. तो थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मराठीमध्ये काय म्हणणार, याचं कारण काय, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे प्रमेय. हे असं पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही लिहिताना. तो वी हैव टू फाइंड व्हाट टू फाइंड ए बी अपॉन पी क्यू. लेकिन यहाँ पे हमें क्या मिला है, यहाँ पे मिला है ए बी स्क्वेयर अपॉन पी क्यू स्क्वेयर. तो हमें ये नहीं चाहिए, तो क्या करना पड़ेगा, टेकिंग स्क्वायर रूट ऑफ बोथ द साइड, दोनों भी बाजू के हमें स्क्वायर रूट लिखने पड़ेंगे. तो देयरफॉर टेकिंग क्या करेंगे हम, देयरफॉर टेकिंग स्क्वायर रूट्स ऑफ बोथ द साइड्स. मराठीमध्ये दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. तो इसका स्क्वायर रूट लेंगे, मतलब क्या होगा, ये ए बी का स्क्वायर चला जाएगा तो ए बी मिलेगा. देयरफॉर ए बी अपॉन पी क्यू का स्क्वायर चला जाएगा, पी क्यू मिलेगा. ह्याचा वर्गमूळ घ्यायचं म्हणजे हा वर्ग जाणार, आपल्याला ए बी मिळणार. ह्या पी क्यूचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे आपल्याला हा वर्ग जाणार, आपल्याला पी क्यू मिळणार. इक्वल्स टू, तो ये क्या आएगा, अंडर रूट में आएगा, अंडर रूट 80 अपॉन अंडर रूट 125. आई बात समझ में, या इसको ऐसा भी लिख सकते हैं, डायरेक्ट 1 रूट में ऐसा भी लिख सकते हैं इसको. आई बात समझ में, यहाँ तक समझ में आया. तो अब हम इसको सिंपलिस्ट फॉर्म में भी लिख सकते हैं. मतलब इसका क्या हुआ, सिंपलिस्ट फॉर्म में लिखेंगे, इसका मतलब क्या हुआ, इसको किसी एक नंबर से हम डिवाइड कर सकते हैं. क्या नंबर है वो, कौन सा नंबर से हम इसको डिवाइड करेंगे, बोलो फटाफट. कौन से नंबर से डिवाइड करेंगे, 5 से. दोनों को, यहाँ पे 0 है और यहाँ पे 5 है. अगर इन दोनों को 5 से डिवाइड किया तो क्या आएगा, 5 1 जा 5, 5 2 जा 10, तो 5 1 जा 5, कैरी 3. तो यहाँ पे क्या आएगा, 5 क्या आएगा, 5 6 जा 30, और यहाँ पे 5 2 जा 10 और यहाँ पे 2. तो क्या मिला हमें, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू 16 अपॉन 25. यहाँ पे ऐसा मिल गया हमें. तो ये ए बी अपॉन पी क्यू इक्वल्स टू क्या मिला हमें, ए बी अपॉन पी क्यू इक्वल्स टू अंडर रूट 16 अपॉन 25. तो इसका रूट हमें पता है, तो ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू 4 अपॉन 5. ये रेशिओ हमें यहाँ मिल गया. ह्याचं गुणोत्तर आपल्याला हे इथं भेटलं. हे कॅल्क्युलेशन कळलं. आपण दोघाला इथं 5 ने भाग दिला, 5 1 5, खाली आपल्याला इथं 8 असल्यामुळे इथं 3 राहिले, म्हणजे 5 6 जा 30, आणि इथं काय 5 2 जा 10 आणि कैरी 2, तो 25 हो गया. इसका रेशियो क्या आएगा, 4:5. यहाँ तक समझ में आया. अभी लिखेंगे क्वेश्चन नंबर 4. In question number 4, it is given that triangle LMN is similar to triangle PQR. Triangle LMN is similar to triangle PQR. And और क्या दिया है, 9 into area of triangle PQR is equals to 16 into area of triangle LMN. ये दिया है यहाँ पे, मतलब ये ट्रायंगल का एरिया 9 टाइम्स इक्वल्स टू ये ट्रायंगल का एरिया 16 टाइम्स, ऐसा यहाँ पे दिया है. और क्या दिया है, इफ QR is equals to 20 then find
एम एन, हमें एम एन फाइंड करने का. बघा इथं काय दिलेलं आपल्याला, त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दिलेलं आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे ह्याला, 9 गुणिले त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण एल एमचे क्षेत्रफळ. म्हणजे काय दिलं तर 9 वेळेस त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ असेल तेव्हा 16 वेळेस त्रिकोण एल एमचे क्षेत्रफळ असेल. आणखीन काय दिले आपल्याला, क्यू आर इक्वल्स टू 20 अँड एम एन काढा असं सांगते. तर एम एन काढा. तर आपण आन्सर बघूया. आपल्याला माहिती आहे काय, हे दोन त्रिकोण कसे आहेत, सिमिलर आहेत. आणि आपल्याला ह्या दोन त्रिकोणाचा एरिया आपल्याला काढता येईल. कसा काढता येईल, एरियाचे क्षेत्रफळ, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. तर व्हाट इज द गिवन दैट वी आर गोइंग टू राइट डाउन. तो आंसर लिखेंगे. सोल्यूशन देखो, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल्स टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. तो यहाँ पे क्या करेंगे हम, ये जो एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन है, ये 16 के मल्टीप्लिकेशन में उसको यहाँ से उठा के यहाँ पे लेके आएंगे. तो ये एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर के डिवीजन में आएगा. और ये जो 9 इनके मल्टीप्लिकेशन में है, इसको उठा के यहाँ पे हम लेके आएंगे जो 16 के डिवीजन में आएगा. आई बात समझे. म्हणजेच काय करणार आपण, हा जो त्रिकोण आहे एल एम एन तो याच्या 16च्या गुणाकारात आहे, तो इकडे घेऊन येणार. म्हणजे त्रिकोण पी क्यू आरच्या तो भागाकारात येणार. आणि हा जो 9 आहे 9 तो ह्या त्रिकोणाला गुणाकारात आहे, तो आपण इथून उचलून घेणार आणि ह्या 16च्या भागाकारात आणणार. तो देयरफॉर चलो हम लिखेंगे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इज इक्वल्स टू 16/9. आई बात समझ में यहाँ तक, 16/9. तो हमने पिछले जो सम में पढ़ा है वो क्या रहता है, दो किसी भी सिमिलर ट्रायंगल्स के एरिया का रेशियो किसके इक्वल रहता है, उनके करस्पॉन्डिंग साइड्स के स्क्वेअर के रेशियो के इक्वल रहता है. आपण मागच्या प्रमेयामध्ये आणि मागच्या गणितामध्ये पण काय शिकलो, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत बाजू कोणत्या कोणत्या आहेत, इथं क्यू आर आणि इथे एम एन, ह्याच बाजू आपल्याला घ्यायच्या ज्या विचारल्यात. आणि ह्या बाजू संगत बाजू जास्तीत जास्त करून विचारतात. मग आपण त्याच बाजू घ्यायच्या. म्हणजे ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या जागी आपण काय लिहिणार, ह्या दोन बाजूंच्या वर्ग. In place of these two areas of these two triangle, ratio of the areas of two triangle, we are going to write the ratio of the squares of these two corresponding sides of these two similar triangles. Therefore क्या लिखेंगे, क्यू आर स्क्वायर अपॉन एम एन स्क्वायर इज इक्वल्स टू 16/9. और इसका रीजन क्या लिखेंगे, सेम प्रमेय, सेम थ्योरम. तो थ्योरम क्या है, थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मराठीत सांगायचं गेलं तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे प्रमेय. समझ लो, हे पूर्ण वाक्यात लिहायचं. देयरफॉर अभी क्या लिखेंगे हम, यहाँ पे तो स्क्वायर मिल गया, लेकिन हमें फाइंड क्या करना है, एम एन फाइंड करने का है. तो यहाँ पे हम स्क्वायर रूट निकाल के लेंगे. आगे अगर हम वैसे करते जाएंगे तो वो थोड़ा सा डिफिकल्ट जाएगा. तो यहाँ पे डायरेक्टली हम क्या करेंगे, टेकिंग स्क्वायर रूट ऑफ बोथ द साइड, टेकिंग रूट्स ऑफ बोथ द साइड्स. मतलब हम क्या कर रहे हैं, यहाँ मराठीमध्ये सांगायचं गेलं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. देयरफॉर वर्गमूल घेऊन टेकिंग स्क्वायर रूट मीन्स क्यू आर का स्क्वायर निकल जाएगा, यहाँ पे मिलेगा क्यू आर. और एम एन का स्क्वायर निकल जाएगा, यहाँ पे मिलेगा एम एन इज इक्वल्स टू 16 अंडर रूट मिलेगा. और यहाँ पे भी 9 अंडर रूट मिलेगा. तो 16 भी परफेक्ट स्क्वेअर है और 9 भी परफेक्ट स्क्वेअर है. आपल्याला काय, क्यू आरचा वर्ग गेला क्यू आर मिळाला, एम एनचा वर्ग गेला एम एन मिळाला. वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 9, वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 9ला काय आहे, वर्गमूळ आहे. तर आपण त्याचं वर्गमूळ घेऊया. क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल्स टू 4/3.
3। यहाँ तक बात समझ में आई। अभी हमें यहाँ पे देखो क्या दिया है, क्यू आर इक्वल्स टू 20 दिया है, तो क्यू आर का हम क्या लिखेंगे, ये उसका वैल्यू वहाँ पे पुट करेंगे। तो क्यू आर की जगह पे हम क्या लिखेंगे 20। क्यू आर बरोबर 20 दिलेले म्हणून क्यू आरच्या जागेवर आपण काय लिहिणार 20 लिहिणार। देयरफॉर हम क्या लिखेंगे 20/mn इज इक्वल्स टू 4/3। और इसका रीजन भी लिखेंगे हम, गिवन क्या दिया है हमें, क्यू आर इक्वल्स टू 20, काय क्यू आर बरोबर 20 काय हे पक्षमध्ये आपल्याला दिलेले आहे। आई बात समझ में। अभी यहाँ पे क्रॉस मल्टीप्लिकेशन करेंगे, इन दोनों का मल्टीप्लिकेशन, इन दोनों का मल्टीप्लिकेशन। देयरफॉर 20 × 3 इज इक्वल्स टू 4 × mn। क्रॉस मल्टीप्लिकेशन हो गया। ये 4 इसके डिवीजन में लाएंगे, तो 20 × 3/4 इज इक्वल्स टू mn। तो यहाँ 4 से हम इसको 20 को डिवाइड करेंगे। 20 × 3 = 4, ह्या 4 आणि ह्या 20 ला डिवाइड करणार। 4 1 = 4, 4 5 = 20, म्हणजे काय 4 1 4, 4 5 20। तो क्या मिला यहाँ पे, देयरफॉर mn इज इक्वल्स टू इथं यहाँ पे 5 और × 3, इथं आपल्याला राहिला 5, इथं गुणिले 3, खाली काय राहिलं 1, तो 1 तो हम नहीं लेते। देयरफॉर mn इज इक्वल्स टू 5 3 = 15 यूनिट्स, एकक। ये था अपना आंसर। तो आंसर को कभी भी बॉक्स करना, बॉक्स में लिखना। यहाँ तक समझ में आया? कोई प्रॉब्लम है आपको? अगर कोई प्रॉब्लम है तो मुझे बता दो। यहाँ अपने क्वेश्चन नंबर 4 हो गया, और क्वेश्चन नंबर 4 के बाद है क्वेश्चन नंबर 5 है, 6 है, 7 है, वो हम नेक्स्ट वीडियो में करेंगे। आप पक्का ध्यान दे के इसको पढ़ो, अच्छे से रिवाइज करो, एक सम 2 बार करो तो आपको ठीक से समझ में आएगा। रिवीजन बहुत इम्पॉर्टेंट होती है मैथ्स में, और वो बहुत ही ज़्यादा इम्पॉर्टेंट होती है। अगर जो जितनी ज़्यादा रिवीजन करेगा उसको बहुत ही इजी जाएगा, क्योंकि मैथ्स सब्जेक्ट रिवीजन पे बेस्ड है, और जो अच्छी रिवीजन करेगा उसको बहुत इजी जाएगा, और ये सब्जेक्ट भी बहुत इजी है। आपने वीडियो को शेयर करो, लाइक करो। थैंक यू।